नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचे शोल्डर पुढे उतरत असेल तर कशा पद्धतीने तुम्ही कटिंगमध्ये बदल करायचे आहेत हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे समजावून सांगणार आहे, जेणेकरून तुमचा ब्लाऊजचे शोल्डर जे आहेत ते पुढे येणार नाही किंवा तुमचे ब्लाऊज जे आहे ते वर उचलत असेल तर कशा पद्धतीने तुम्ही बदल करायचा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगेन, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येणार नाही। तर सर्वात महत्त्वाचं पहा, जे पॉईंट असतो शोल्डर पुढे येण्याचा ते म्हणजे कटोरी। कटोरीचा जर आकार तुम्ही परफेक्ट नाही घेतला तरी सुद्धा तुमचं शोल्डर जे आहे ते पुढे उतरणार नाही, नाहीतरी एकतर वर तरी असं जाणार आहे, ब्लाऊज उचलल्यासारखं वरून खालून कमरेकडून होणार। आणि दुसरं कारण आहे क्रॉसपट्टी। क्रॉसपट्टीचं मेजरमेंट जे आहे ते तुम्ही बरोबर नाही घेतलं तरी सुद्धा तुमचं शोल्डर जे आहे ते परफेक्ट बसणार नाही, पुढे येणार आहे। ते ॲडजस्ट होण्यासाठी तुमचं ब्लाऊज जे आहे ते पुढेच येणार आहे। आणि शक्यतो हा प्रॉब्लेम पहा हेवी साईजमध्ये होतो। तर कशा पद्धतीने इथे मी तुम्हाला सांगते पहा, त्या पद्धतीने तुम्ही इथं बदल करा। एकदम परफेक्ट अशा या टिप्स असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। आता इथे मी तुम्हाला समजावून सांगण्यासाठी 40 साईज घेणार आहे। तर इथे तुम्ही जी मी काही टिप्स सांगेल ते तुम्ही सर्व ब्लाऊजमध्ये वापरा, म्हणजे कोणताच ब्लाऊज तुमचा बिघडणार नाही। शक्यतो हेवी साईजमध्ये प्रॉब्लेम येतो, म्हणून मी इथं तुम्हाला हेवी साईजमध्ये समजावून सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपण घेऊया ब्लाऊजची उंची। इथे पहा, तुमची या ब्लाऊजची उंची सुद्धा परफेक्ट नसेल तरी सुद्धा शोल्डर उतरतं, पुढे येतं। तर त्यासाठी आपल्याला उंची सुद्धा परफेक्ट घेणं गरजेचं आहे। तर तुम्ही काय करा, कस्टमर जर समोर असेल आलेलं असेल तर त्यांची हाईट पहा, त्यानुसार तुम्ही त्या ब्लाऊजची उंची ठेवा। किंवा जर एखादा ब्लाऊज दिला असेल तर त्यांना विचारा तुम्ही की तुम्हाला हा ब्लाऊज परफेक्ट बसतोय का, किंवा शोल्डर वगैरे पुढं उतरतंय का, काही प्रॉब्लेम आहे का ब्लाऊजमध्ये, हे आधी विचारून घ्यायचंय। आणि जर काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतः कस्टमरला ब्लाऊज समोर घालायला लावून पहा तो परफेक्ट बसतोय का हे सुद्धा पहा। तर सर्वात पहिल्यांदा जे काही घ्यायची आहे उंची, ती परफेक्ट उंची घ्यायची आहे। उंची कमी घेतल्यामुळे सुद्धा शोल्डर पुढे येतं ॲडजस्ट होण्यासाठी, किंवा खूपच उंची कमी घेतली तर क्रॉसपट्टी वरती सरकते। 40 साईज आहे, शोल्डर घेते मी इथं 5.5। इथे सुद्धा मी 5.5 इंचच घेणार आहे आणि मुंडा घेणार आहे मी 6 इंच। तर इथं मी 6 इंचावरती उंची घेतलेली आहे मुंड्याची। एक लाईन ओढून घेते आणि इथून एक अशी सरळ लाईन ओढली। आता आपल्याला इथं चेस्टचं मार्किंग करायचं आहे। चेस्ट 40 आहे, त्याचा चौथा भाग होतो 10। इथे मी हे घेतलं आणि 1.5 इंच मार्जिन। कंबर 32, त्याचा चौथा भाग होतो 8, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिन। खूप छोट्या छोट्या टिप्स असतात पहा, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर एकदम परफेक्ट असा ब्लाऊज जमतो। तर इथे आता मुंड्याला आकार देऊन घेऊ आणि मग पाहू। आता पहिलं कारण मी उंची सांगितलं, शोल्डर पुढे उतरण्याचं पहिलं कारण उंची। ब्लाऊजची उंची परफेक्ट नसली तरी सुद्धा शोल्डर पुढे येतं। इथं घेतलं 1.2, इथे सुद्धा 1.2 घ्यायचं, इथे अर्धा इंच। आता हे जे मी मुंड्याला आकार देते याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे पहा। मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला मुंड्याला आकार कसे द्यायचे हे सांगितलेलं आहे पहा। या पद्धतीने मी मुंड्याला आकार दिले पाठीमागचे। आता पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं मी 1/2 इंचावरती पॉइंट घेतलाय। एक तिरकी लाईन ओढून घेते आणि इथं 1/2 इंच घेतलं। आकार एकदम परफेक्ट द्यायचे, म्हणजे मुंड्यामध्ये घोळ वगैरे येत नाही। 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतली। इथं घेतलं 6 इंच, पुढचा गळा 6.5 वरती पॉइंट दिला। इथे तुम्ही 2.5 ते 2.25 इंच घेऊ शकता।
जर कोणाला पसरट आवडत नसेल तर 2.5 इंच, शक्यतो जास्तीत जास्त 2.5 इंचपर्यंत घ्यायचं. आणि कोणी पसरट गळा हवा आहे म्हणत असेल तर थोडंफार इथे चेंजेस करायचे. आता इथे पहा, सर्वात महत्त्वाचं तुम्ही काय करायचंय, इथून एकतर चेस्टचा 3रा भाग घ्या इथे, नाही तर तुम्ही खालच्या साईडून इथून उंचीच्या इथून क्रॉसपट्टी जी आहे, आता तुम्ही जर सर्वसाधारणपणे 2.5 इंच घेत असाल तर तुम्ही 2.25 इंच, पाव इंच इथं कमी करून 2.25 इंचावरती क्रॉसपट्टी घ्यायची. आणि पहा, 3रा भाग केल्यानंतर किती मेजरमेंट येतं हे पाहू आधी आपण. पहा, 40चा 3रा भाग केल्यानंतर 13.3 असं येत आहे आपलं आन्सर. तर आपण इथून पाहूया आधी हे किती येतंय. पहा, 13.3 म्हणजे 13.5ला 1 पॉईंट असा कमी, तर आपण सर्वसाधारणपणे 13.25 इंच घेऊ, म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट आपला सेम येतोय. पहा 2.25 इंचच आपली ही क्रॉसपट्टी तयार झाली. तर हा फॉर्म्युला वापरा, म्हणजे तुमची क्रॉसपट्टी सुद्धा एकदम परफेक्ट बसेल. ज्यांना 3रा भाग काढायला जमत नाही चेस्टचा, त्यांनी इथून क्रॉसपट्टी जी आहे ती जेवढी घेतात त्यापेक्षा थोडी लहान घ्यायची. म्हणजे पहा काय होतं, बरोबर चेस्ट जी आहे इथे जिथे बसायला पाहिजे, क्रॉसपट्टी जिथे चेस्टच्या खाली जिथे बसायला पाहिजे तिथे परफेक्ट अशी बसते, त्यामुळे तुमचं शोल्डर पुढे येत नाही. जर तुम्ही क्रॉसपट्टी जास्त घेतली, इथे घेतली, तर काय होतं, जिथे लोअर बस्ट असते ना, तिथून जिथे खाली आपली चेस्ट बसायला हवी आहे तिथे बसत नाही, त्यामुळे हा भाग परत इथं खाली येतो, ॲडजस्ट होतो. त्यामुळे जेवढा हा तुम्ही इथं वाढवलेली आहे क्रॉसपट्टी, तेवढं तुमचं शोल्डर जे आहे ते इथून असं खाली उतरतं. तर ते होऊ नये यासाठी तुम्ही चेस्टचा 3रा भाग घेऊ शकता. आणि उंची कमी असेल तर चेस्टचा 3रा भाग -अर्धा इंच करायचं आहे, किंवा लहान साईज असेल तरी सुद्धा. तर हे लक्षात आलं असेल तुम्हाला की कशामुळे तुमचा शोल्डर जे आहे ते पुढं उतरतं. क्रॉसपट्टी जिथे ॲडजस्ट व्हायला पाहिजे तिथे ॲडजस्ट होत नाही हा भाग, त्यामुळे शोल्डर पुढं उतरतं. उंची, परत क्रॉसपट्टी, किंवा इथलं जे मी वरून अंतर सांगितलं ते. आता इथे पहा, मी आकार दिला क्रॉसपट्टीला. 3रं कारण म्हणजे इथे कटोरी किंवा फोरटक्स ब्लाऊज असेल किंवा प्रिन्सेस ब्लाऊज असेल, पफ परफेक्ट नसेल तर तुमचा ब्लाऊज तो छातीमध्ये व्यवस्थित बसणार नाही. आता इथे कटोरी 40 साईजसाठी तुम्ही 5-5.5 इंचाची कटोरी घेऊन चालेल का? नाही. प्रत्येक साईजनुसार आपल्याला ती कटोरी घ्यायची असते. तर कटोरी काढण्याचा फॉर्म्युला सुद्धा आपला आहे. तुम्ही 6-6.5 इंचापर्यंत 40 साईजमध्ये कटोरी घेऊ शकता. 6 इंच, 6.5 इंच कटोरी घेऊ शकता 40 साईजमध्ये. इथे आपण फॉर्म्युलानुसार 6 इंच कटोरी घ्यायची आहे. पहा, इथे 6 इंच आणि इथे 6 इंच. जर तुम्ही कटोरी छोटी घेतली तर ती छातीमध्ये व्यवस्थित बसणार नाही आणि परत एकतर हा भाग वरती चढेल किंवा खाली येईल शोल्डर. इथे गळ्याजवळ 1 इंचावरती मी पॉइंट दिला. इथं सरळ लाईन ओढून घेतली. इथून मी असं तिरकं ठेवणार आहे. आता हे मला लाईन कमी वाटत आहे, तर ही अशी तिरकी लाईन ओढून इथे कटोरीला आकार द्यायचा आणि ही वाढवायची सुद्धा 1.5 इंचाने, म्हणजे परफेक्ट अशी बसते. इथलं अंतर सुद्धा एकदम परफेक्ट राहिलेलं आहे. तर मला इथं फक्त मुद्दा काय सांगायचा होता, शोल्डर तुमचं कशामुळे उतरतं. आता पूर्ण ड्राफ्टिंग इथं मी कटोरी वाढवून वगैरे नाही दाखवणार, कारण कटोरी वाढवायचा कशी हे आपला व्हिडिओ झालेला आहे. 40 साईजचं सुद्धा मी कटिंग दाखवले. फक्त इथे शोल्डर कशामुळे उतरतात हे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.